नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय सैन्य दलात कार्यरत नायक सागर सारंग यांचं पठाणकोट इथं आकस्मिक निधन। पाडली बुद्रुकच्या सारंग कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर। खड्ड्यांभोवती रांगोळी, खड्ड्यांमध्ये पणती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं लक्षवेधी आंदोलन। कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल केला महापालिकेचा निषेध। 7 अश्वशक्तीवरील शेतीपंपांची वीज बिलं वाढून आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। महावितरणच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ भामटे परिसरातील शेतकऱ्यांचं आंदोलन। करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे महापालिकेचं दुर्लक्ष। कोल्हापुरातील परीख पूल नूतनीकरण समिती, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी केली पुतळ्याची स्वच्छता। आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्याच्या प्रथेला आजपासून सुरुवात। कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे काकडा प्रज्वलित करण्यात येणार। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। दिवाळी सणानिमित्त नातेवाईकांकडे देवदर्शन तसंच पर्यटनाला जाण्यासाठी रेल्वे आणि एसटी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होतीये। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। आज दीपावली सणाचा मुख्य दिवस असला तरी वसुबारसपासून हा सण सुरू झालाय। शिक्षण, नोकरीच्या निमित्तानं शहरात राहणारे अनेक जण या सणासाठी आपल्या गावी जात आहेत, तर दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण देवदर्शनाबरोबरच पर्यटनासाठी बाहेर पडतात। एसटीच्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलत योजनांमुळे अनेक जण एसटी प्रवासाला प्राधान्य देतात। त्यामुळे एसटीच्या जिल्हांतर्गत तसंच आंतरजिल्हा अशा सर्वच फेऱ्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसतेय। प्रवाशांची ही गर्दी लक्षात घेऊन एसटीच्या कोल्हापूर विभागानं पुणे, सोलापूर, मुंबई, सोलापूर, अक्कलकोट, गणपतीपुळे, चंदगड या आणि अन्य लांब पल्ल्याच्या मार्गांवर जादा गाड्यांची सोय केली आहे। दिवाळीसाठी पुण्याहून जी परतीची वाहतूक होती त्यासाठी सध्या कोल्हापूर आगारातून आम्ही सलग 3 ते 4 दिवस 10 गाड्या सोडल्या। तसेच विभागामार्फत जवळ 70 ते 80 गाड्या सोडून पुण्याची वाहतूक उत्कृष्ट तऱ्हेने पाडलेली आहे। तसेच मुंबईसाठी देखील कोल्हापूर आगारातून 3 जादा बसेस चालू ठेवलेल्या होत्या। तसेच बाहेरच्या आगारातून सुद्धा प्रत्येक आगाराने 1-2 गाड्या मुंबईसाठी सुद्धा ठेवलेल्या होत्या। तर मुंबईची व पुण्याची वाहतूक कुठल्याही प्रवाशांना अडथळा न होता योग्य रीतीने पार पडलेलं आहे। आता सध्या परतीच्या वाहतुकीचे नियोजन विभागामार्फत केलेले आहे। तसेच आम्ही आगारामार्फत देखील परतीचं नियोजन केलेलं आहे। ते भाऊबीज दिवशी सगळ्यात जास्त प्रवासी गर्दीचा दिवस असतो। त्या दिवशी कोल्हापूर आगारामार्फत इचलकरंजी, सांगली, गडिंग्लज, गारगोटी या मार्गावर आम्ही जादा वाहतूक करणार आहे। तसेच पुण्यासाठी देखील जादा वाहतुकीसाठी आम्ही 10 गाड्या ठेवलेल्या आहेत। मुंबईसाठी भाऊबीजपासून 2 गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसेच नांदेडसाठी 10:30 वाजता एक गाडी चालू केलेली आहे सकाळी। अक्कलकोटसाठी संध्याकाळी 8:30 वाजता एक गाडी चालू केलेली आहे। कारण दिवाळीचे सुट्टीमध्ये प्रवासी अक्कलकोट, तुळजापूर किंवा गणपतीपुळे या ठिकाणी जातात। त्यासाठी तुळजापूर अक्कलकोटसाठी संध्याकाळी गाड्या ठेवलेल्या आहेत। तसे गणपतीपुळेला सकाळी 6:15 व 8 वाजता जादा बसेस आम्ही आरक्षणाला उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच मुंबईसाठी देखील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आरक्षणाला गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सदर आरक्षणाचा सर्व प्रवाशांनी फायदा घ्यावा। दरम्यान प्रवाशांना दिवाळी सणाच्या निमित्तानं त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्याच्या कर्तव्यात सहभागी असणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना आपल्या घरी जाऊन अभ्यंग स्नान करता येत नाही। एसटी प्रशासनानं कोल्हापूर बस स्थानकात या कर्मचाऱ्यांसाठी अभ्यंग स्नानाची व्यवस्था केली होती। 106 कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचंही वाटप करण्यात आल्याचं कोल्हापूरचे स्थानक प्रमुख मल्लेश विभूते यांनी सांगितलं।
कोल्हापूरला खड्डेपूर बनवणाऱ्या महापालिका प्रशासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवलाय। आज पहाटे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांभोवती रांगोळी काढत त्यामध्ये पणत्या लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्यानं या रस्त्यांवरून वाहनं चालवताना वाहन चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागतेय। या दुरवस्थेबद्दल यापूर्वी अनेक पक्ष संघटनांनी उपोषण करत निवेदन देणं, महापालिकेला घेराव घालणं, मोर्चा काढणं अशा लोकशाही मार्गानं आंदोलनं केली आहेत। मात्र प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग आलेली नाही। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली आज दिवाळीच्या पहाटेच शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पणत्या लावून आणि रांगोळी काढून अनोखं आंदोलन केलं। यावेळी महापालिका प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत। प्रशासनाला जाग येत नाही, गेंड्याचं कात्रीचं प्रशासन झालेलं आहे। ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबरड मोडून ॲडमिट होतील अशी परिस्थिती। धुळीचं साम्राज्य प्रचंड आहे। 100 कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेनं देखील ओळखलेलं आहे। वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे। रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं। फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करायची ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधींनी गरिबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे। या आंदोलनात विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे यांच्यासह शिवसैनिकांनी सहभाग घेतला। हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमधील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे यांच्या पुढाकारातून पार पडला। या मेळाव्यात राजकीय पक्षांनी अनुसूचित जाती जमातीमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली। ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यात बोलताना ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना एकसंघपणे सामोरं जाण्याचं आवाहन केलं। राजकीय पक्षांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, चळवळीतील कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं। बैठकीमध्ये साधारणतः रुकडी मतदारसंघ, रुई मतदारसंघ, पट्टणकोडली मतदारसंघ आणि आळते मतदारसंघ या 4 मतदारसंघातील आमचे युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो। आणि सगळ्यांचं एकमत झालेलं आहे की फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचारांमध्ये जो काम करतो अशा कार्यकर्त्याला मोठ्या पक्षांनी उमेदवारी द्यावी। त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे राहू आणि निश्चितपणे तो कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला असावा, गोरगरीब लोकांच्या मध्ये मिळून मिसळून राहणारा असावा, अचानक इथं येऊन उभा राहणारा नसावा या विचारावर आमच्या सगळ्यांचं एकमत झालेलं आहे। त्या अनुषंगानं या ठिकाणी सर्वच इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते। साधारणतः रुई मतदारसंघातून जयसिंग कांबळे साहेब असतील, संदीप सुरेश साहेब असतील, त्याचबरोबर आमचे विश्वनाथ असतील, त्याचबरोबर आमचे पट्टणकोडली मतदारसंघातून ॲडव्होकेट भीमसेन कांबळे साहेब असतील, आळते मतदारसंघातून आमचे शिरीष असतील, त्याचबरोबर या आणि रुकडी मतदारसंघातून आमचे हर्षल असतील। हे साधारणतः आता तयारीला लागलेले आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि आपले विचार आणि भूमिका सर्वसामान्यांना पटवून देण्याचं काम ते करतायत। तर त्यांच्या पाठीशी इथून पुढच्या काळात चळवळीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू असंही या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं ठरलेलं आहे। बैठकीला उपस्थित हातकणंगले तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी संघटितपणे पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला। रुईचे माजी सरपंच जयसिंग कांबळे हे मेळाव्याचे निमंत्रक होते। या बैठकीला हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते।
दीपावली असली तरीही छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आजही सुरू ठेवण्यात आला होता। आज दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील 300हून अधिक रुग्णांनी या बाह्य रुग्ण विभागात उपचार घेतलेत। उद्या आणि गुरुवारी हा विभाग बंद राहणार आहे। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी दीपावली असली तरी सीपीआरमधील बाह्य रुग्ण विभाग सुरूच ठेवण्यात आला होता। शहरासह ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी सीपीआरमधील उपचारांचा लाभ घेतला। सकाळपासूनच रुग्णांनी सीपीआरमधील केस पेपर विभागात गर्दी केली होती। या रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टरांना भेटून योग्य ते औषधोपचार करून घेत आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय। सीपीआरमधील मोफत औषध सुविधा केंद्रही आज सुरू होतं। दिवसभरात बाह्य रुग्ण विभागात 300हून अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला। दिवाळी निमित्त उद्या आणि गुरुवारी सीपीआरमधील बाह्य रुग्ण विभाग बंद राहणार आहे। टीम पावनगड शिवछत्रपतींनी उभारलेल्या पावनगडाच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे। गड संवर्धनाबरोबरच टीम पावनगडच्या वतीनं इथं सगळे सण साजरे केले जातात। दरवर्षीप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवा इथं लावून टीम पावनगडच्या कार्यकर्त्यांनी सलग 6व्या वर्षी पावनगडावर दिवाळी साजरी केली। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारणीमध्ये मदत करणाऱ्या स्वराज्यातील अनेक दुर्गांची दुरावस्था झाली आहे। या दुर्गांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील तरुण पुढे येत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवछत्रपतींनी उभारलेल्या पावनगडाच्या संवर्धनासाठी पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील तरुण टीम पावनगडच्या माध्यमातून कार्यरत आहेत। टीम पावनगड दुर्ग संवर्धनाबरोबरच गडावर विविध सण साजरे करत गड जागता ठेवण्याचा प्रयत्न करत असते। गेल्या 6 वर्षांपासून टीम पावनगडचे कार्यकर्ते दिवाळीचा पहिला दिवा इथं प्रज्वलित करतात। यावर्षी सुद्धा गड पूजन करून पावनगडावरील मंदिरं आणि ऐतिहासिक वास्तूंची स्वच्छता करून तिथं दीप लावण्यात आले। स्वराज्यातील गडकोटांच्या साक्षीनं दीपावली साजरी करत टीम पावनगडचे दुर्गसेवक दिवाळीनंतर दुर्ग संवर्धनाचं काम हाती घेतात। त्यांचा हा नित्यनेम सर्वच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे। करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या नित्य काकड आरतीवेळी मंदिरावर काकडा ठेवण्याच्या प्रथेला एक वेगळं महत्त्व आहे। आज नरक चतुर्दशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणारी ही प्रथा नेमकी काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एस न्यूजचा हा प्रयत्न। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील काकडा हा एक धार्मिक सोहळा आहे, जो नरक चतुर्दशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे साजरा होतो। या सोहळ्यात मंदिराच्या मुख्य शिखरावर एक मोठी ज्योत पेटवली जाते, त्याला काकडा असं म्हटलं जातं। हा काकडा ठेवल्यानंतर मंदिराचं गर्भगृह उघडलं जातं। धर्मशास्त्रानुसार कार्तिक मासात दीपदानाची धार्मिक परंपरा आहे। या परंपरेबरोबरच मंदिराच्या गर्भगृहाप्रमाणेच मंदिराच्या शिखरावर सुद्धा दैवी शक्तीचा वास असतो। या श्रद्धेतून काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा चालू झाली असावी असं अभ्यासकांचं मत आहे। प्रथेनुसार आज नरक चतुर्दशीच्या दिवशी अंबाबाई मंदिरात भल्या पहाटे भक्तांनी आणलेल्या वाती आणि तुपापासून सुताची एक जाड वात तयार करून काकडा तयार करण्यात आला आणि हा मंदिराच्या शिखरावर सनईच्या मधुर सुरात प्रज्वलित करण्यात आला। गेल्या 250 वर्षांपेक्षा अधिक काळ ही परंपरा चालू असून हा काकडा कार्तिक पौर्णिमेपर्यंत प्रज्वलित केला जातो। मंदिराचे शिखर 40 फूट उंच असून एवढ्या उंच शिखरावर केवळ दगडी टप्प्यांचा आधार घेत मुख्य शिखराकडे पाठ करून मंदिराचे रोशन नाईक हा काकडा शिखरावर घेऊन जातात। कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पहाटे हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणं आणि तो प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणं ही परंपरेनं रोशन नाईक यांची जबाबदारी असते। आज पहाटे 3 वाजता मंदिराच्या शिखराच्या टोकावर काकडा प्रज्वलित करताना भक्तांनी मोठी गर्दी केली होती। मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा 3:30 दर्शनासाठी खुला करण्यात आला। सनईचा मंद सूर आणि गायन सेवा अशा वातावरणात हा सोहळा संपन्न झाल्यानंतर पहाटे देवीची काकड आरती करण्यात आली। या काकडा सोहळ्याला भाविकांनी गर्दी केली होती। आज दीपोत्सवाच्या पर्वातील मुख्य दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। उद्या सायंकाळी घरोघरी आणि उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी भक्तिभावानं लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे। लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या साहित्याची शहरातील प्रमुख ठिकाणी विक्री सुरू असून हे साहित्य खरेदीसाठी गर्दी होतीये।
दीपोत्सवाच्या पर्वातील आजचा प्रमुख दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस. बहुतांश वेळा याच दिवशी लक्ष्मी आणि कुबेर पूजन देखील करण्यात येतं. अश्विन महिन्यातील अमावस्येला प्रतिवर्षी संध्याकाळी ही पूजा केली जाते. मात्र यावर्षी दिवाळी दिवशी सायंकाळनंतर अमावस्या सुरू होत असून ती उद्या सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे उद्याच लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. घरोघरी आणि व्यापारी पेढीवर तसंच व्यवसायाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचा सोहळा संपन्न होणार आहे. लक्ष्मीपूजनानं घरी उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी सुख समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे. यंदाच्या दीपोत्सवात उद्या संपन्न होणाऱ्या लक्ष्मीपूजन सोहळ्यासाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी आज शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. लक्ष्मीपूजनासाठी कुबेर लक्ष्मीचे फोटो तसंच पूजेसाठी लागणारी फळं, फुलं, आंब्याचे डहाळे, ऊस, भेंड, बत्तासे, मिठाई, लाह्या, उदबत्ती, धूप, केरसुणी आणि पूजेसाठी लागणारे इतर साहित्य खरेदीसाठी आज दिवसभर बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली. कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक दरवर्षी दानशूर कोल्हापूरकरांच्या सहकार्यातून कष्टकरी कुटुंबांना दिवाळी फराळासाठीचं साहित्य उपलब्ध करून देत त्यांची दिवाळी गोड करतात. यावर्षी सुद्धा त्यांनी पुढाकार घेत तब्बल 31 वस्तू असलेलं फराळ करण्यासाठीचं किट देत कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलंय. तिमिरावर मात करून दिव्यासारखं लख्ख उजळून निघण्याचा सण म्हणजे दीपावली. पण कोल्हापूर शहरात अशी अनेक कष्टकरी आणि उपेक्षित कुटुंबं आहेत ज्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मग दिवाळीसारखा सण साजरा करणं अशक्यच. अशा कुटुंबांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक पुढे येतात. यावर्षी सुद्धा त्यांनी शहरातील दानशूरांच्या मदतीनं गरजूंना दिवाळी फराळ साहित्य उपलब्ध करून दिलंय. कैलासवासी श्रीमती शांताबाई देशपांडे, कैलासवासी अनुराधा सरनोबत सरकार, कैलासवासी दिलीप रेळेकर, कैलासवासी शाहू करपे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी तसंच श्री स्वामी भक्त मंडळ, संग्राम पाटील, हर्षजित घाटगे, सोनल कदम, उमेश कुंभार, उत्तम फराकटे, अनिरुद्ध सावंत, सुनील गाताडे, प्रसाद कुलकर्णी तसंच शासकीय अधिकाऱ्यांनी यामध्ये योगदान दिले. दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 31 वस्तूंचं किट तयार करून ते गरजू कुटुंबांना वितरित करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांच्या पुढाकारातून आणि कोल्हापूर शहरातील दानशूर व्यक्तींच्या योगदानातून दरवर्षी हा उपक्रम व्यापक पद्धतीनं पार पडत असून यावर्षी सुद्धा या उपक्रमामुळे गरीब कष्टकरी लोकांच्या घरात दिवाळीचा सण आनंदानं साजरा होऊ शकला. एकीकडे विज्ञानाची कास धरून माणसाचं जगणं सुकर आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. माणसांच्या अफाट कल्पनाशक्तीतून अनेक नवनवे शोध लागत आहेत. तर दुसरीकडे समाजातल्या काही घटकांवरचा अंधश्रद्धेचा पगडा मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येतंय. करवीर तालुक्यातील बहिरेश्वरमधील स्मशानभूमीत आज उघडकीला आलेला एक अघोरी प्रकार बघितल्यावर याची प्रचिती येते. बहिरेश्वरमधील सजग ग्रामस्थांनीच हा अघोरी प्रकार उघडकीला आणलाय. 3 मुलींची नावं लिहून हा अघोरी प्रकार करण्यात आल्यानं याची चौकशी होण्याची गरज आहे. करवीर तालुक्यातील बहिरेश्वर गावात हा स्मशानभूमीत करणीचा अघोरी प्रकार झालेला आहे. अमावास्येच्या तोंडावर स्मशानभूमीत अघोरी प्रकार केलेला आहे. या ठिकाणी लिंबू, खाऊची पाने, 3 मुलींच्या बाहुल्या आणि 1 मुलग्याची बाहुली असे करून दोऱ्यात गुंडून स्मशानभूमीच्या दारावर टाकलेले होते. रुईची पानावर लिंबू सोबत तिथं स्मशानभूमीच्या दारावर टाकलेलं होतं. अशा प्रकारे 4 बावले केलेले आहेत. हा मुलग्याची बावली आहे. या 3 मुलींच्या बावल्या आहेत. रुईच्या पानावर मुलींची नावं लिहिलेली आहेत आणि सोबत लिंबू, काळा दोरा आणि पांढरा दोरा याच्यामध्ये हे सगळं गुंडवून इथं स्मशानभूमीच्या तोंडावर ठेवलेले होते. असे प्रकार स्मशानभूमीत बऱ्याच वेळा घडलेले आहेत. तेव्हा प्रशासन आधी ग्रामपंचायतीने याच्यावर उपाययोजना करून याच्यावर काहीतरी कारवाई करून इथे CCTV कॅमेरे किंवा एक बुरका राखावा. भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक इथले सागर कुंडलिक सारंग यांचं पठाणकोट इथं सेवेत असताना आकस्मिक निधन झालं. आज पाडळी बुद्रुकमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर यांच्या निधनामुळे पाडळी बुद्रुक आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. पाडळी बुद्रुक इथले सागर कुंडलिक सारंग हे भारतीय सैन्य दलात पंजाबमधील पठाणकोट इथं नायक पदावर कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचं आकस्मिक निधन झालं. सागर यांचे भाऊ संदीप हे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी पठाणकोटला चालले होते.
मात्र प्रवासातच त्यांना भावाच्या निधनाची बातमी समजली. आज सकाळी 7 वाजता सागर यांचं पार्थिव पाडळी बुद्रुक इथं आणण्यात आलं. त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. जवान सागर यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे, सागर सारंग अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. आमदार चंद्रदीप नरके, तहसीलदार स्वप्नील रावडे, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर कळकुटे, सरपंच शिवाजी गायकवाड, नाईक सुभेदार आकाराम पाटील आदींनी सागर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी सैन्य दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. सागर यांचा 10 वर्षाचा मुलगा समर्थ, भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. सागर यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. तरीही संघर्ष करून ते सैन्य दलात भरती झाले. जम्मू काश्मीर, आसाम, सिकंदराबाद आणि पंजाबमधील पठाणकोट इथं त्यांनी कर्तव्य बजावलं होतं. सागर यांच्या आकस्मिक जाण्यानं दिवाळी सणावेळी सारंग कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं पाडळी बुद्रुकसह परिसरातून हळहळ व्यक्त होतीये. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. INS विक्रांत नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील 3 राज्यात मुसळधार पाऊस. चेन्नईतील रस्ते धावपट्ट्या पाण्याखाली. दिवाळीनिमित्त खासदार राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात. स्वतः बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू. आत्महत्या करण्याऐवजी आमदारांना कापून टाका, बच्चू कडू यांचं खळबळजनक विधान. कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये. शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरून नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला. गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर, राज ठाकरे संकुचित. रामदास आठवलेंचा हल्लाबोल. राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही. गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा. खरेदीच्या बहाण्यानं बेकरी आणि किराणा दुकानात जाऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या इम्रान मोमीन आणि सुदाम सुतार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 2 वाहनं आणि 1 चोरीची दुचाकी असा सुमारे 9,16,000चा मुद्देमाल जप्त केलाय. गोकुळ, शिरगाव आणि शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकरी आणि किराणा दुकानात खरेदीला गेलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाजवळचे 80 ते 90 सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक तपास केला. या तपासाअंतर्गत आज हेरले इथल्या दर्ग्याजवळून इम्रान मोमीन आणि सुदाम सुतार यांना अटक करत त्यांनी चोरलेले सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली 1 चारचाकी, 1 दुचाकी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली 1 दुचाकी असा एकूण 9,16,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार प्रवीण पाटील, सुरेश पाटील, हिंदूराव केसरे, रुपेश माने, दीपक घोरपडे, संजय पडवळ, अमित सरजे, संतोष बर्गे, राम कोळी, सुशील पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 7.5 अश्वशक्तीवरील शेतीपंपाची वीज बिलं वाढून आली आहेत. शेतकऱ्यांनी ही वाढीव वीज बिलं भरली नसल्यानं महावितरणकडून वीज पुरवठा खंडित केला जातोय. यामुळे उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. या विरोधात भामटे, कोपारडे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या भामटे शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन करत कोल्हापूर गगनबावडा मार्ग रोखण्याचा इशारा दिलाय. राज्य शासनानं 7 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांचं वीज बिल माफ केलंय. मात्र 7.5 अश्वशक्तीवरील कृषीपंपांची वीज बिलं वाढून येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांनी वीज बिलं न भरल्यानं महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येतेय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भामटे, कोपारडे परिसरातील शेतकऱ्यांनी आज महावितरणच्या भामटे कार्यालयासमोर आंदोलन करत शासनानं शेतकऱ्यांचं संपूर्ण थकीत वीज बिल माफ करावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई थांबवली नाही तर 25 ऑक्टोबरला कोल्हापूर गगनबावडा महामार्ग रोखू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. महावितरणचे कनिष्ठ अभियंता राहुल पाटील यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विलास पाटील, सर्जेराव पाटील, रविराज पाटील, पांडुरंग पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मांगल्याचं प्रतीक असलेला
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिवाळी सण घरोघरी उत्साहाने साजरा केला जातोय. दीपोत्सवामधील आजचा तिसरा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. पहाटेचं अभ्यंग स्नान, अंधार भेदणारा पणत्यांचा उजेड, आकाशकंदिलासह विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि खमंग खुसखुशीत फराळ अशा आनंददायी उत्साही मंगलमय वातावरणात दीपोत्सवातला मुख्य दिवस संपन्न झाला. भारतीय संस्कृतीमध्ये दीपोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या 5ही दिवसांचं वेगळं महत्त्व असणारा दीपोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. दीपोत्सवातील प्रत्येक दिवशी खास परंपरा आणि भावनांचा संगम असतो. आज दीपोत्सवाचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. वसुबारस आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर आज सोमवारी पहिलं अभ्यंग स्नान असल्यानं आजचा दिवस दीपोत्सवाचा मुख्य दिवस मानला जातो. भारतीय संस्कृतीमधल्या सण उत्सवातल्या विविध परंपरा या इथल्या ऋतुचक्राशी जोडल्या गेल्यात. हिवाळ्यात बोचणाऱ्या थंडीत साजऱ्या होणाऱ्या दिवाळीला तेल आणि उटणं लावून अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आपल्याला ऋतुचक्राशी जोडणारीच आहे. या प्रथेबरोबरच पहाटेच्या मंद वाऱ्यातही अंधार भेदणाऱ्या पणत्या, आकाशकंदिलासह विद्युत रोषणाईची त्याला होणारी सोबत दीपोत्सवाची प्रसन्नता वाढवणाऱ्या आकर्षक रांगोळ्या, लहानग्यांचं खास आकर्षण असणारी फटाक्यांची आतषबाजी आणि तिखट गोड चवीचा खमंग खुसखुशीत फराळ अशा उत्साही वातावरणात यंदाच्या प्रकाश पर्वाचा मुख्य दिवस पार पडला. दीपावलीच्या मुख्य दिवसाचा गोडवा अधिक वाढवला तो नातेवाईक, मित्र आणि हितचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांनी. उत्सवप्रिय भारतीय वर्षभरात विविध सण उत्सवांमध्ये रममाण असतातच, पण दिवाळीच्या निमित्तानं या उत्सवप्रियतेला एक वेगळं उधाण येतं. या सणाच्या निमित्तानं पोटापाण्यासाठी घरट्यातून उडालेली पिलं काही काळासाठी आपल्या मूळ घराकडं परतल्यानं प्रत्येक घरातील नात्यांचे बंध अधिक घट्ट होतात. प्रेमाच्या देवाणघेवाणीतून वृद्धिंगत झालेल्या नात्यांचा गोडवा पुढं वर्षभर घरासाठी राबणाऱ्यांना ऊर्जा देत राहतो. बळीराजाच्या सन्मानाचा हा उत्सव गावखेड्यांपासून शहरापर्यंत मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. फक्त हिंदूच नव्हे तर जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी सगळ्या भारतीयांना आपलासा वाटणारा हा सण भारतीयत्वाची ओळखसुद्धा अधिक गडद करतोय. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या यशवंत निवासस्थानी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज दिवसभर मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून आमदार सतेज पाटील यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. आमदार सतेज पाटील यांना दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या यशवंत निवासस्थानी लोकांनी गर्दी केली होती. सकाळी आमदार जयंत असगावकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील यांच्यासह गोकुळच्या संचालकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर स्वाती येवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक मोहन सालपे, राजाराम गायकवाड, सुभाष बुचडे, डॉक्टर संदीप नेजदार, माधुरी लाड, आर.डी. पाटील, प्रतापसिंह जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या माजी नगरसेवकांनी एकत्र येत आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक युवराज गवळी, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील यांच्यासह सर्व संचालक, त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी तसंच नागरिकांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर बाजार समितीचे माजी संचालक शशिकांत आडनाईक यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलाय. रविवारी येवलूजमध्ये पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. पन्हाळा तालुक्यातील येवलूजमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बाजार समितीचे संचालक शशिकांत आडनाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी पन्हाळा हा जनसुराज्य शक्ती पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला असला तरी पक्षाचा पराभव हा केवळ स्वकीय कार्यकर्त्यांमधील मतभेदांमुळे झाल्याची कबुली दिली. पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी आमदार अशोकराव माने, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचीही भाषणं झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, डॉक्टर सुहास राऊत, मधुकर पाटील, परशुराम खुडे, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचं यंदा 350 जयंती वर्ष आहे. या वर्षात सुद्धा त्यांच्या कावळा नाका परिसरातील पुतळ्याची स्वच्छता राखण्याची तसदी कोल्हापूर महापालिकेने घेतलेली नाही. अखेर परीख पूल नूतनीकरण समिती आणि युथ डेव्हलपमेंट फाउंडेशनने या पुतळ्याची स्वच्छता केली. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाला जेरीला आणणाऱ्या मोगल मर्दिनी भद्रकाली ताराराणींचा कावळा नाका परिसरातील पुतळा बघितल्यानंतर एक वेगळंच स्फुरण चढतं. पण कोल्हापूर महानगरपालिकेकडून या पुतळ्याची योग्य देखभाल केली जात नसल्याचं वारंवार निदर्शनाला आलंय. यंदाचं वर्ष हे करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचं 350वं जयंती वर्ष आहे. पण कोल्हापूर महापालिकेला या पुतळ्याची आणि परिसराची स्वच्छता करावी असं न वाटणं ही मोठी खेदाची गोष्ट आहे. यंदाच्या दिवाळीत तरी या पुतळ्याची स्वच्छता होईल अशी अपेक्षा होती. पण महाराणी ताराराणींचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेनं कोल्हापूरकरांची निराशा केल्यानं अखेर परीख पूल नूतनीकरण समिती आणि युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन यांनी पुढाकार घेत हा पुतळा स्वच्छ केलाय. या स्वच्छता मोहिमेत फिरोज शेख, रियाज डांगे, निवास भोसले, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, संतोष जाधव, रज्जाक हुक्केरी, अमित साठे, सिद्धेश भोसले आदींनी सहभाग घेतला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय सैन्य दलात कार्यरत नायक सागर सारंग यांचं पठाणकोट इथं आकस्मिक निधन. पाडळी बुद्रुकच्या सारंग कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर. खड्ड्यांभोवती रांगोळी, खड्ड्यांमध्ये पणती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं लक्षवेधी आंदोलन. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल केला महापालिकेचा निषेध. 7 अश्वशक्तीवरील शेतीपंपांची वीज बिलं वाढून आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. महावितरणच्या वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईच्या निषेधार्थ भामटे परिसरातील शेतकऱ्यांचं आंदोलन. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींच्या पुतळ्याच्या स्वच्छतेकडे महापालिकेचं दुर्लक्ष. कोल्हापुरातील परीख पूल नूतनीकरण समिती, युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी केली पुतळ्याची स्वच्छता. आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्याच्या प्रथेला आजपासून सुरुवात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे काकडा प्रज्वलित करण्यात येणार. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.